ती यायची बाबा असं मला स्थळ बघतात हे आणि माझंही करिअर नव्हतं, घर नव्हतं स्वतःचं, त्यामुळे तिच्या घरचे नाहीच म्हणत होते. तिला तिच्या घरच्यांनी तिला घरातून बाहेर काढली किंवा तू आमच्या इथं राहू नको म्हणून, तू तुझी पुढं जायचं जा किंवा त्याच्याकडे जा. तिला पण वाटायला नको की मी तिला सोडून दिली किंवा काय, आपण रजिस्टर कोर्ट मॅरेज करून ठेवू. कुठलाही फ्लॅट द्या तुमचा की मी तिथं तिला ठेवू शकतो, ती राहील तिथं, नाही का. असं ती जी बिल्डिंग होती ना, ती अशी बिल्डिंग आहे की त्या बिल्डिंगमध्ये ना कुठली मुलगी जास्त काळापर्यंत टिकलीच नाही. भले ते 20-25 मुलींचं हॉस्टेल आहे. आता तिला रात्रीचं आहे ना कोणतरी म्हणजे ती झोपली ना की तिच्या शेजारी कोणतरी पांढरे कपडे घातलेला माणूस येऊन बसायचा. आणि कुठल्या वेळेत जाणवायचं त्यांना? पहिले गेलो एका देवऋषाकडे, त्यांनी सांगितलं ती जागा करावी, तुम्ही ती जागा चेंज करा. आणि हे खूप भयंकरच वाढायला लागलं. मग तिचं असं नरडत आपल्यासारखं झोपली की तिचं असं तिच्या शेजारी असं पांढऱ्या कपड्यातला एक माणूस येऊन असं बसायचा, त्याच्याकडं बघून हसायचा, मी तुला मारेन किंवा काय, आणि हसायचा. मग ती झोपली ना, ज्या वेळेस काळूबाईचा घाट चालू झाला, स्टार्टिंगच झाला घाट, आणि ही येड्यागतच करायला लागले. रडायची काय, असे म्हणजे गाडीतनं उडीच मारती का काय किंवा असं वाटायचं नाही का. आम्ही गेलो तेवढ्यात, तर ती रडायला लागली, ओरडायला लागली मोठ्या मोठ्याने.